आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूर शहरात अभिवादन करण्यात आले। प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यानंतर पूज्य भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिशरण आणि पंचशील देऊन समाजातील नैतिकता, सामूहिक एकता आणि मानवतावादाचा संदेश दिला। या प्रसंगी भंते बोधिराज, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, युवा नेते अजित पाटील कव्हेकर, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील कुमार महादेव चिकटे, DS नरसिंगे, प्रोफेसर डॉक्टर संजय गवई, भीमराव चौदंते, अनंत लांडगे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, राहुल कांबळे, ज्योतिराम लामतुरे, केशव कांबळे, विनय जागते, वैभव गायकवाड, डॉक्टर विजय अजनीकर, चिंटू गायकवाड, D उमाकांत, निखिल गायकवाड, करण ओव्हाळ, राहुल शाक्यमुनी, सचिन गायकवाड, ॲडव्होकेट रोहित सोमवंशी, डॉक्टर जितेंद्र वाघमारे, सिद्धांत चिकटे, मिलिंद धावारे, सुजाता अजनीकर, पंचशिला बनसोडे, विद्या ससाने, सुनीता सोनकांबळे, निर्मला मधाळे, सुमन उडानशिव यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, डॉक्टर, वकील, महार बटालियनचे आजी माजी सैनिक, कर्मचारी तसेच महाविहार धम्मसेवक ग्रुपचे सदस्य, भारतीय बौद्ध सभेचे सर्व पदाधिकारी तथा बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, या भारताचं भूषण, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 69 वर्षापूर्वी महापरिनिर्वाण झालं। ही बहुजन समाजासाठी आणि या देशाची फार मोठी म्हणजे हानी झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक नव भारताचे शिल्पकार होते, शिल्पकार आहेत आणि त्यांच्या जाण्याने तमाम शोषित, वंचित, पीडित बहुजन समाज या ठिकाणी पोरका झालेला आहे। आज आपल्यामध्ये बाबासाहेब नाहीत, परंतु बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा आपल्यासाठी अत्यंत पिढ्यानपिढ्या असलेली आपली शिदोरी आहे। आणि म्हणून आज बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्या अध्यक्ष आपले सार्वजनिक जयंती मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। बंधूंनो, हा दिवस अत्यंत काळा दिवस आहे, कारण हा काळाच दिवस म्हणून आपण या देशामध्ये पाळला जातो। बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होणं ही अत्यंत दुःखदायी आहे। कितीतरी लोकांच्या मनावर, हजारो करोडो लोकांच्या मनावर आघात झालेला आहे आणि म्हणून जड अंतकरणाने बाबासाहेबांना आपण अभिवादन करीत आहोत। तेव्हा या निमित्तानं बाबासाहेबांना आपण जयंती मंडळाच्या वतीनं सुशीलजी चिकटे आणि त्यांचं सर्व मंडळ, भिक्खू संघ, सर्व सन्माननीय मान्यवर, महिला बंधू भगिनी, सर्व वेगवेगळ्या पक्षातील संघटनेतील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून आपण अभिवादन केलेलं आहे। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन्ही ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी आंबेडकर चळवळीतले सर्व पुढारी, नेते तसेच लातूर शहरातील नामांकित नेते तसेच शासकीय, निमशासकीय तसेच बौद्ध उपासक उपासिका तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच लातूरचे आमचे पूजनीय भंतीजी पयानंद थेरो तसेच बोधिराज भंतेजी यांच्या समेत भंतेजी पयानंद यांनी
प्रथम सर्वांना त्रिशरण पंचशील दिले. त्यानंतर 1 मिनिट बाबासाहेबांना स्तब्ध उभा राहून अभिवादन केले व माझ्या वतीनं तसेच माझ्या परिवाराच्या वतीनं सुद्धा या महामानवास कोटी कोटी नमन करतो व आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. नमो बुद्धाय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे.